महानगरपालिका आयुक्त यांना एक नम्र विनंती आहे की हे दिसतं तुम्हाला, हे एवढं मजबूत गटर, तो 6 इंची स्लॅब, हे मजबूत गटर आहे, तो 6 इंची स्लॅब आहे. आणि हरित ठाणे या दृष्टीकडून हरित फुटपाथ हे 10 वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये बनवलेले, त्यावेळी मी कार्यरत होतो, कार्यकारी अभियंता. आणि आज ठाणे महानगरपालिकेची परिस्थिती दुर्धर आहे. नुकताच 6,200 कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प झाला. 6,200 कोटीचा अर्थसंकल्प झाला. या अर्थसंकल्पामध्ये बॉन्डचे ध्येय धोरण आयुक्तांनी राबवण्याचे ठरवले, ते कोणासाठी? बहुउद्देशीय प्रकल्पवाल्यांसाठी. परंतु आज प्रभाग समितीमध्ये एवढं चांगलं गटर फक्त काय म्हणजे साफ होत नाही म्हणजे तोडायचं. आज महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, पगार द्यायला पैसे नाहीत, वेतन द्यायला पैसे. मी वारंवार या भावना बोलतोय, परंतु ठेकेदारांचे आणि कार्यकारी अभियंता ह्या लोकांना विचारलं असं काम आहे तर अरे पण हे काम मंजूर आहे का? तुम्ही फलक लावला आहे का? कधी कार्यादेश दिले? कधी काम चालू कर? आज तुमची फक्त निवडणुका येऊन 1 महिना झाला आहे, आत्ता नगरसेवक आले, लगेच निविदा मंजूर, लगेच काम मंजूर, कसं काय होऊ शकतं? हे कुठे संशयास्पद बाब आहे. हे नवीन नगरसेवक आलेल्या पैशाचं खुराण आहे म्हणून हे गटर फुटपाथ तातडीने लगेच तोडायला घेतले. एवढं 6 इंचचा स्लॅब न तुटणारा तोडला. बघा, फक्त गटरातली माती साफ करायची, चेंबर उडायची, माती